अजितदादांचा जो ऍक्सिडेंट होता तो एक अपघात होता का घात होता। एखाद्या व्यक्तीला आपल्याला जर मारायचं असेल तर सगळ्यात सोपा मार्ग कुठला असेल तर त्या व्यक्तीचा जो चालक आहे त्याला जर आपण मारलं तर विषय संपला। आता गाडीत असेल तर ड्रायव्हर, मोटरसायकलला असेल तर रायडर आणि विमानात असेल तर पायलट। तुम्ही पूर्वीच्या दादांचे व्हिडिओज तिथे बघितले असतील। त्या व्हिडिओजमध्ये दादा प्लास्टिकची बॉटल घेऊन तिथं काही गोष्टी करताना बघितलं असेल। पाणी पिताना प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिताना तुम्ही बघितलं असेल। आणि मग पण नजीकच्या काळामध्ये म्हणजे हे जे काय आहे आता हे जे काय झालं ते झालं। ही गोष्ट कदाचित दादांच्या मनामध्ये असावी की कधीही काही होऊ शकतं। त्यामुळे गेल्या काही महिन्यांमध्ये दादा प्लास्टिक बॉटलवरनं दादा अशा बॉटलमध्ये त्या ठिकाणी आले होते। का आले होते, कशामुळे आले होते, ह्याच्यात काय करू शकता येत नाही। म्हणून तुमचे नजीकच्या काळामधले काही महिन्यातले जर तुम्ही त्यांचे व्हिडिओज बघितले, मागे सिक्युरिटीचा अधिकारी असतो उभा, तो सुद्धा त्यांचा विश्वासू, त्याच्या हातामध्ये काचीची बाटली असते। काका मात्र आमचे त्या ठिकाणी गेलेले आहेत। त्यामुळे काकांच्या बाबतीत काय घडलं हे मला तरी माहिती पाहिजे, त्यांना माहिती नको असेल तर तो त्यांचा विषय आहे। इथं मला राजकीय कुठंच काय बोलायचं नाही। घातपात आहे का तर त्याची शंका 100% आहे।